लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ज्या महिला झाल्या आहेत अशावर कायदेशीर कारवाई करण्याची शासनाकडून माध्यमातून परिपत्र जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये कोणत्या महिला आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया। 18 ऑगस्ट 2025 रोजी हा पत्र जारी करण्यात आलेला आहे। ग्राम विकास विभाग बांधकाम भवन यांच्या माध्यमातून प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय मुख्य माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अतिशय योजना लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत संदर्भ महिला व बाल विकास विभागाचे पत्र महोदय माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या दाता अनुषंगाने जिल्हा परिषदामध्ये मुख्य माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला आहे असलेल्या कार्यकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भातील पत्रान्वये पाठवले आहे। सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे। सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमधून एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदामध्ये कार्यरत आहेत। जिल्हा परिषद स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्त तथा शिस्तभंग विषयक अधिकारी मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद आहे। त्यामुळे विषयाकरिता प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागाला उपलब्ध करून घ्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून घ्यावी। आता ज्या महिला जिल्हा परिषद अंतर्गत सर्व्हिसेस आहेत म्हणजेच नोकरी आहेत यामध्ये काही अधिकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा पत्र देण्यात आलेला आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।